एक्सरसाइज 4 त्यामध्ये आपल्याला देऊन ठेवलंय कम्प्लीट द टेबल बिलो. बघा इथे काही नंबर्स दिले तर या नंबर्स मध्ये मात्र काहीतरी रिलेशन आहे. आपण बघूया बरं मात्र या नंबर्स मध्ये रिलेशन काय आणि काही त्याच्यासोबत डॉट्स पण दिलेले आहेत. पहिल्या एका रो मध्ये एका लाईन मध्ये एक डॉट आहे, दुसऱ्या एका लाईन मध्ये एक डॉट आहे आणि इथे नंबर लिहिला आहे मात्र 2. बघा पुढे पहिल्या लाईन मध्ये 2 डॉट्स आहेत, नंतरच्या लाईन मध्ये मात्र किती डॉट्स आहेत 2 डॉट्स आहे आणि एक डॉट खाली लिहिला आहे, नंबर लिहिला आहे 5. चला पुढे 10 डॉटच्या आपल्याला अरेंजमेंट आपल्याला अशी देऊन ठेवली बुक मध्ये. 3 डॉट्स आहेत, नंतर मात्र इथे 3 डॉट्स आहेत, नंतर नंबर मात्र परत इथे 3 डॉट्स आहेत आणि इथे 1 डॉट दिलेला आहे. कळतं का बरं? इथे अरेंजमेंट जर बघितली तर आपल्याला कळतंय की 2x2 ची अरेंजमेंट आहे आणि त्याच्यामध्ये 1 हा डॉट ऍड केलेला आहे. म्हणजेच आपल्याला कळतंय 2x2 मीन्स 4. 4 + 1 इज 5. म्हणजेच काय, पहिले जर 2 डॉट आहे तर त्याचा जर स्क्वेअर केला आपण तर 2 चा स्क्वेअर येत असतो 4 बरोबर आणि त्यामध्ये आपल्याला 1 ऍड करायचा आहे. तसं इथे पण बघितलं आपण तर 1 चा स्क्वेअर असणार आहे हा 1. 1 स्क्वेअर इज 1 आणि त्याच्यामध्ये तुम्ही 1 ऍड करा तर किती जाणार आहे बरं मात्र 2. 2 हा नंबर इथे दिलेला आहे. तुम्ही मला सांगा पुढे पुढची जी अरेंजमेंट असेल बरं मात्र ती 4 डॉटची असेल. 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 आणि इथे मात्र एक एक्स्ट्रा डॉट असणार आहे. 4x4 ची अरेंजमेंट काय 16. 16 + 1 बघा परत 4 × 4 + 1 4 4 जा 16. 16 + 1 इज 17. 17 नंबर येणार आहे. पुढचा जरा नंबर तुम्ही सांगा. चला बरं काय म्हणजे बरं नेक्स्ट नंबर. यस 5 × 5 इथे आहे 25 आणि 25 + 1 इज 26. पुढचा नंबर असणार आहे 26. त्याच्या पुढचा नंबर हा काय म्हणजे बरं बोला पटकन. 6 × 6 36. 36 + 1 इज 37. पुढचा नंबर असणार आहे 37. आपण अशा प्रकारे सहज कम्प्लीट करू शकतो. चला पुढे द फिगर शोज द हेक्सागोनल नंबर्स आर ड्रॉन बिलो. Draw them in your notebook. What is the next number in the figure shows it will with the help of the figures. तर लक्ष द्या आता इथे आपल्याला मात्र काय केलं बरं काही पॅटर्न्स थोडक्यात देऊन ठेवलेले आणि पॅटर्न इज असं म्हटलं त्यांनी. पहिल्यांदा फर्स्ट 1 डॉट आहे तिथे 1 लिहिला आहे. इथे मात्र सेंटरला 1 डॉट आहे. नंतर ना बाहेर बघितलं तर आपण 6 डॉट आहे तर इथे मात्र नंबर येणार आहे आपला कुठला 7. पहिला नंबर कुठला असणार आहे 1, दुसरा नंबर आहे 7. चला पुढे काम करूया. सेंटरला 1 डॉट आहे, बाहेरना 6 डॉट आहेत. बघा 1 2 3 4 5 6. नंतर जर बघितलं तर आपण तर बाहेर मात्र 12 डॉट आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आले का 12 डॉट. आणि यांची जर ऍडिशन घेतली 1 + 6 इज 7 and 7 + 12 इज 19. पुढचा नंबर असणार आहे आपला 19. चला पुढचा जरा रिलेशन समजून घ्या. सेंटरला 1 डॉट आहे. नेक्स्ट वन चला बघा किती डॉट असतात 6. नेक्स्ट वन 12 डॉट आहेत आणि नेक्स्ट वन किती बरं 18. आणि यांची जर आपण ऍडिशन केली 1 + 6 + 12 + 18 किती येत असते बघा करायचं बरं. 1 + 6 यस 7 7 + 12 19 19 + 18 37 37 ही ऍडिशन येणार आहे. चला याचा पुढचा नंबर काय येणार आहे बरं सांगा बरं. आणि काय म्हटलं त्यांनी Draw them in your notebook. What is the next number in this figure? Show it with the help of the figure. चला आणि ते आपल्याला एक फिगर पण ड्रॉ करायला लावली. मग आपण काय करणार आहोत बघा आपल्याला दिसतंय की सुरुवातीला सेंटरला 1 नंबर 6 नंबर 12 नंबर 18 नंबर 6 1 6 6 2 12 6 3 18 6 4 24. याचा अर्थ जो काही पुढची फिगर असेल त्याच्यामध्ये अशी किती सर्कल असतील बरं छोटे छोटे 24 येणार आहेत. किती येतील बरं 24. मग आपल्याला काढताना किंवा ड्रॉ करताना आपण काय करणार आहोत 24 मात्र अशी ती सर्कल इथे ड्रॉ करणार आहोत. कळलं का बरं. तुम्ही ती फिगर बरोबर ड्रॉ करा मात्र व्यवस्थितरित्या. ठीक आहे. आणि असे 24 मात्र आउटर साइडला काय असते बरं हे थोडक्यात डॉट येणार आहेत. ओके. आणि जो काही नंबर येईल मात्र तो पुढचा नंबर बघूया. चला बरं काय येईल बरं. यस किती असणार आहे बरं तर तो नंबर नेक्स्ट असेल आपला 1 + 6 + 12 + 18 + 24. नेक्स्ट नंबर काय म्हणजे आपला 1 + 6 + 12 + 18 + 24. येथेपर्यंत ज्यावेळेस आपण सॉल्व्ह केलं होतं 18 पर्यंत तर किती आला होता हा 37. किती आला होता 37. आपल्याला माहिती इथेपर्यंत सम किती बरं इथपर्यंत सम असणार आहे 37. आणि आता 37 मध्ये मात्र 24 ऍड करा. किती जाईल बरं 4 + 7
यस 11 कॅरी 1 आणि पुढे 3 + 2 5 5 + 1 6 61 याचा अर्थ नेक्स्ट वन जो काही नंबर असेल या टाइपच्या पॅटर्नचा तर तो किती असेल 61 असणार आहे. बघा आपण एकदा कुठला पॅटर्न फॉर्म झाला मग 1 7 19 37 आणि पुढे कुठला नंबर येणार आहे बरं 61 हे नंबर फॉर्म होणार आहेत. आणि पुढचा तुम्हाला पॅटर्न अशाच पद्धतीने किती डॉट्सचा तुम्ही ड्रॉ करणार आहात 24 डॉट्सचा तुम्हाला हा ड्रॉ करायचा आहे. क्वेश्चन नंबर मात्र दिलेला आहे थर्ड ऑब्झर्व द नंबर पॅटर्न्स अँड द नेक्स्ट 3 नंबर्स. चला बरं इथे आपल्याला ऑब्झर्व करा आणि पुढचे 3 नंबर्स लिहायचे. जसं आपण 2 जर लिहायचं झाला तर इथे थोडक्यात येणार आहे 1 घेतला आपण आणि थोडक्यात 1चा जर आपण जर क्यूब केला आणि त्याच्यामध्ये जर 1 ऍड केला तर 1चा क्यूब येत असतो 1 आणि त्याच्यामध्ये 1 ऍड केला तर किती येणार आहे बरं मात्र 2 येणार आहे. 1 + 1 = 2. चला पुढे 2चा क्यूब करा 2चा क्यूब येत असतो 8 आणि 8 मध्ये जर आपण जर 1 ऍड केला तर हा किती येणार आहे 9 येणार आहे. चला पुढचा नंबर जर बघितला आपण 28 तर 28 मध्ये काय येणार आहे बघा 3चा क्यूब येत असतो 27 आणि त्याच्यामध्ये जर 1 ऍड केला तर किती येणार आहे बरं मात्र 27 + 1 = 28. त्यानंतर मात्र पुढचा नंबर आहे आपला 4 4चा क्यूब करा तर तो येत असतो 64 64 मध्ये 1 ऍड केला तर किती येणार आहे बरं मात्र 65 येणार आहे. चला त्यानंतर जर समजा आपण पुढचा नंबर जर घेतला तर तो येणार आहे बरं मात्र 5 5चा क्यूब करा आणि त्याच्यामध्ये 1 ऍड करा. 5चा क्यूब म्हणजे काय 5 इंटू तर इथे करूया 5 × 5 25 × 5 जर केला आपण तर किती येणार बरं 25 5 125 आणि 125 मध्ये जर आपण 1 ऍड केला तर किती येणार आहे 126 येणार आहे. काय येईल बरं 126. नंतर बघा बरं मात्र पुढचा जो नंबर आहे तो 6चा क्यूब आहे. काय बरं 6चा क्यूब आणि त्याच्यामध्ये 1 ऍड करूया. चला करा बरं 6चा क्यूब इथं बाजूला इथे घेतला आपण 6 आणि याला जर 6 ने मल्टिप्लाय केलं 6 6 36 आणि याच्यामध्ये जर समजा आपण परत 6 ने मल्टिप्लाय केलं तर काय म्हणजे नंबर 6 6 36 6 कॅरी 3 6 3 18 18 + 3 21 216 येणार आहे. त्यानंतर जर आपण नंबर बघितला तर तो येणार आहे बरं मात्र 7चा क्यूब आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1 ऍड करायचा आहे. चला 7चा क्यूब करून घ्या 7 7 49 आणि 49 ला परत जर 7 ने मल्टिप्लाय केलं तर 7 9 सांगा बरं 9 7 63 कॅरी 6 7 4 28 28 + 6 28 + 6 = 34 म्हणजे किती जाईल बरं 343. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो नंबर्स पुढे आपण राईट करणार आहोत. आणि आपल्याला किती टर्म्स लिहायला लावले त्यांनी 3 टर्म्स लिहायला लावले आहेत. मग 3 टर्म्स आपल्या कुठल्या असतील 126 216 आणि 343 या टर्म्स असणार आहेत. आणि अशा पद्धतीने हा पॅटर्न आपल्याला कम्प्लीट करता येणार. राईट द 5 ट्रायंग्युलर नंबर्स. आपल्याला 5 ट्रायंग्युलर नंबर्स लिहायला लावलेत. आणि व्हॉट इज द 10th ट्रायंग्युलर नंबर. आता ट्रायंग्युलर नंबर आपल्याला आयडिया आहेच की जसा 1 हा ट्रायंग्युलर नंबर असणार आहे. पुढे मात्र 1 + 2 जर केला तर 3 हा ट्रायंग्युलर नंबर आहे. पुढचा जर नंबर ट्रायंग्युलर नंबर घेतला तर 1 + 2 + 3 पुढे येणारा नंबर असणार आहे हा 6 हा ट्रायंग्युलर नंबर आहे. त्यानंतर पुढचा जर नंबर घेतला आपण तर काय 1 + 2 + 3 + 4 जर घेतला तर किती असतो 10 10 हा एक ट्रायंग्युलर नंबर आहे. त्या पुढचा नंबर घ्या बरं मात्र आता हे 1 1 ऍड करायचा म्हणजे पुढचा नेक्स्ट नंबर 5 ऍड करा 10 + 5 15 हा ट्रायंग्युलर नंबर असणार आहे. ओके. आणि अशा पद्धतीने सुरुवातीला आपण राईट द 5 ट्रायंग्युलर नंबर्स आपण असे 5 ट्रायंग्युलर नंबर लिहिलेत बरोबरच. आणि नेक्स्ट वन पुढे जर आपण जर बघितलं तर आपल्याला किती नंबरचा नंबर विचारलाय त्यांनी बघा. सुरुवातीला जर आपण जर बघितलं तर आपण जे 5 टर्म्स लिहिण्यासाठी बघा या 5 नंबर लिहिण्यासाठी किती टर्म्स सर्व्हिस केला 1 2 3 4 5 आणि या 5 चे सम घेतले आपण सर्वांची 1 + 2 3 3 + 3 6 6 + 4 10 10 + 5 किती येणार आहे 15 15 येणार आहे. आणि आता त्यांनी असं म्हटलंय 15 हा किती नंबरचा ट्रायंग्युलर नंबर आहे 5th नंबरचा ट्रायंग्युलर नंबर आहे. हा किती नंबरला आहे 5th. लक्षात घ्या. तसं आपल्याला किती नंबरचा ट्रायंग्युलर नंबर विचारला त्यांनी 10th नंबरला. तर आता आपल्याला काय करावं लागतील पुढे असे परत 5 नंबर्स ऍड करावे लागतील. करूया चला मग ऍड 6 + 7 + 8 + 9 + 10 आणि यांची जी सम असणार आहे तो कुठला असेल 10th ट्रायंग्युलर नंबर असणार आहे. चला 1 2 5 ची सम येत असते 15 15 + 6 21 21 + 7 28 28 + 8 36 36 + 9 45 45 + 10 55 याचा अर्थ 10th नंबरचा मग आपण इथे म्हणणार आहोत
द टेन्थ triangular number is a 10th triangular number is a number is 55. 10th नंबरचा कुठला येणार आहे 55 हा ट्रायंग्युलर नंबर येणार आहे. कळलं का बरं? काय करायचं आपल्याला 1 to 10 सम घ्यायची आणि 1 to 10 सम घेतल्यानंतर काय येईल बरं 10th नंबरचा ट्रायंग्युलर नंबर असणार आहे हा 55. ओके, चला पुढे म्हटलं आपल्याला what number series is a form if the counting number are added in ascending order. चला चढत्या क्रमाने, ascending म्हणजे काय चढत्या क्रमाने 1 2 3 4 5 हा झाला माझा काय आपला असेंडिंग ऑर्डर. आणि हा जस्ट काय करू आपण त्याच्यामध्ये जर काय केलं बरं नंबरचे जर ऍडिशन करायला सुरुवात केली जसं 1 ऍज इट इज ठेवला पुढे 1 + 2 केला आपण तर नंबर काय येणार आहे आपला 3. परत मात्र 1 + 2 + 3 जर समजा अशा पद्धतीने काउंटिंग नंबरचे जर आपण जर सम केलो तर आपल्याला मात्र कुठले नंबर मिळत जात आहे सांगा तुम्ही डोकं चालवा. यस 1, नेक्स्ट वन इज अ 3, नेक्स्ट वन इज अ 5, नेक्स्ट वन 6, नेक्स्ट वन इज अ 10, नेक्स्ट वन इज अ 15, नेक्स्ट वन इज अ 15 + 6 इज अ 21 अप टू डॅश. हे जे नंबर आहेत सर्व हे नंबर कसे आहेत बरं ट्रायंग्युलर नंबर फॉर्म होणार आहेत. ट्रायंग्युलर नंबर्स आर फॉर्म. ट्रायंग्युलर नंबर सिक्वेन्स इज अ फॉर्म. मग त्यांनी काय म्हटलंय आपल्याला व्हॉट नंबर सिरीज इज अ फॉर्म ट्रायंग्युलर नंबर सिक्वेन्स फॉर्म असं जरी म्हटलं तरी सुद्धा चालणार आहे. चला पुढे 6 नंबरचा बघा राईट द सिक्वेन्स ऑफ नंबर फ्रॉम बाय ऍडिंग द ऑड नंबर स्टार्टिंग फ्रॉम 1. स्क्वेअर नंबर्स आपल्याला इथे जसं फॉर्म होणार आहेत त्याला 1 पासून ऍड करायचे बरोबर मात्र आपले नंबर्स. ओके, आणि ऑड नंबरची सम घ्यायची. पहिला ऑड नंबर असणार आहे 1, दुसरा ऑड नंबर असणार आहे 1 आणि दुसरा असलेला 3. 1 मध्ये जर आपण सेकंड ऑड नंबर 3 ऍड केला तर इथे मिळणार आहे आपल्याला काय 4. नेक्स्ट वन पुढे असणार आहे 3 नंतरचा ऑड नंबर असतो 5. 1 + 3 4, 4 + 5 इज 9. तर यांची जर सम केली आपल्याला तर काय मिळतोय बरं 9 येणार आहे. आणि जर समजा पुढे अजून आपण जर ऍड केला तर 1 + 3 + 5 + जर 7 घेतला पुढचा ऑड नंबर तर नंबर काय जातो 4 + 5 9, 9 + 7 इज 16. पुढचा जर समजा अजून आपण एक घेऊया 1 + 3 + 5 + 7 प्लस जर 9 केले आपण तर इथे काय येणार आहे मात्र सम येणार आहे मात्र 16 + 9 इज 25 ही सम येणार आहे. याचा अर्थ 1 4 9 16 25 हे जर नंबर आपण ऑब्झर्व केलेत तर हे कोणाचे स्क्वेअर आहेत बरं नॅचरल नंबरचे स्क्वेअर आहेत का. थोडक्यात स्क्वेअर आपल्याला बघायला भेटणार आहे. देअरफॉर द सिक्वेन्स शोज द स्क्वेअर ऑफ द नंबर्स. तर ऑड नंबर जर आपण स्टार्टिंग पासून जर ऍड करत गेलो 1 आफ्टर 1 तर त्यानंतर मात्र काय मिळणार आहे आपल्याला स्क्वेअर नंबरचे सिक्वेन्स मिळणार आहे. चला बरं आता पुढचा क्वेश्चन आहे व्हॉट इज द सम ऑफ दिस नंबर 1 2 3 4 5 अप टू डॅश 49 अँड आफ्टर दॅट प्लस 3 2 1 ही जी सम असेल तर ही सम किती येणार आहे हे थोडक्यात विचारलेलं आहे. आणि या टाइपचा क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे ऑलरेडी बुक मध्ये. एक टेबल देऊन ठेवला आहे बघा आणि या टेबल मध्ये जर आपण जर काय घेतलं की जर अशा पद्धतीने जर ट्रायंग्युलर नंबर घेतलेत आणि पुढे परत ते जर समजा काय केलं डिक्रीजिंग ऑर्डरने जर लिहिलेत तर आपल्याला असं दिसतंय की जसं एक्झाम्पल म्हणून घ्या की आपल्याला इथे एक नंबर मिळणार आहे तो कोणाचा तरी स्क्वेअर असणार आहे. एक कोणाचा तरी काय असेल स्क्वेअर असणार आहे. फॉर एक्झाम्पल जसं आपण नंबर लिहित गेलो 1 2 3 इथे पर्यंत 3 पर्यंत लिहिलेत आणि पुढे डिक्रीजिंग ऑर्डरने 2 आणि 1 असा नंबर लिहिला. जर यांची जर सम जर काढायची असेल मला तर किती येणार 1 + 2 3 3 + 3 6 6 + 2 8 + 1 9 मग हा नंबर येणार आहे 9. 9 हा कोणाचा स्क्वेअर आहे 3 चा स्क्वेअर असणार आहे. चला पुढे जर समजा मी घेतला 1 + 2 + 3 + 4 4 3 2 1 जर समजा मी जर असाच नंबर जर घेतला तर तो नंबर येणार आहे 1 + 2 3 3 + 3 6 6 + 4 10 10 + 3 13 13 + 2 15 15 + 1 इज 16 16 जर घेतला तर कोणाचा स्क्वेअर येणार आहे 4 चा स्क्वेअर येणार आहे. म्हणजे जो नंबर आहे ना त्याचाच आपल्याला मिडलच्या नंबरचा काय करायचं आहे स्क्वेअर करायचा आहे तर ती त्याची सम येणार आहे. मग तुम्ही मला सांगा इथे मिडलला नंबर कुठला आहे बरं 49 आहे आणि या सर्वांची सम म्हणजेच कोणाचा स्क्वेअर बरोबर येऊन जाईल
49च्या स्क्वेअर बरोबर येणार आहे. माझ्या आन्सर मध्ये आपण कसं लिहू? नाव हिअर द सम 1 + 2 + 3 + 4 + 5 + up to dash 49 plus up to dash 3 + 2 + 1 which is nothing but the 49 square. that means 49 into 49. आणि चला बरं 49 चा आपण स्क्वेअर करून घ्या. 49 चा जर स्क्वेअर करायचा झाला तर किती होऊन जाईल बरं? बोला. 9 9 जा 81, 81 चा 1 कॅरी 8, कॅरी किती रो 8. चला 9 4 जा 36, 36 + 8 44, 44. इथे पुढे घेऊया मात्र 0 घेऊया, क्रॉस करूया. चला 4 9 जा 36 कॅरी 3, 4 4 जा 16, 16 + 3 19. करा ऍडिशन 1 10 कॅरी 1 10 बघा पर्यंत 9 + 10 10 + 4 14 कॅरी 1 म्हणजे किती होऊन जाईल तो नंबर? तर या सर्वांची जर आपण जर सम घेतली तर थोडक्यात किती येणार आहे? 2401 येणार आहे. बघा तुम्ही जर बघितलं तर आपल्या सिंपल वेजने काय करता येईल बरं? 1 to 49 आणि 49 to 1 ची मात्र सम करता येणार आहे. कशाचा यूज करून? अशा पद्धतीने या नंबरचा यूज करून आपल्याला करता येणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मात्र लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.